अतिशय मोठी बातमी समोर येते। नाशिक लोकसभेमध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे। महंत अनिकेत शास्त्री लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्याचमुळे नाशिक लोकसभेमध्ये आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय नाशिकचा तिढा कायम असतानाच आता महंत अनिकेत शास्त्री लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। अधिकची माहिती आपल्याला अभिजित सोनवणे देत आहेत। अभिजित, नाशिक लोकसभेमध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे। महंत अनिकेत शास्त्री यांनी लोकसभेच्या रिंगणात आणि त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केलेला आहे। एकंदरीत त्यांचं वक्तव्य काय आहे? अनिकेत शास्त्री आता आपल्या सोबतच आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला नाशिकमधून निवडणूक लढवण्यास सांगितल्याचा त्यांचा दावा आहे। अनिकेतजी, खरं तर आणखी एक नवा ट्विस्ट आहे। महायुतीचा तिढा सुटत नाहीये। आपला जो दावा आहे नेमकं काय बोलणं झालंय भाजपमधल्या नेत्यांशी? वेळोवेळी केंद्रातील वरिष्ठ लोक असतील किंवा राज्यातील पक्षश्रेष्ठी असतील यांच्याशी चर्चा संवाद करून आणि माझे मार्गदर्शक डॉक्टर सच्चिदानंद साक्षी महाराज हे गेले 5 वेळा खासदार आहेत। त्यांच्या विशेष प्रयत्नातून त्याचबरोबर सावरकर रणजित सावरकरजी यांच्या मागणीनुसार आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि भारतीय जनता पक्षातील पक्षश्रेष्ठींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महाराजजी तुम्ही फॉर्म भरा, तयारी करा, कोणत्याही क्षणी निर्णय येऊ शकतो, त्यावेळेस तुमची धावपळ होता कामा नये म्हणून आम्ही आज अर्ज घेण्यासाठी आलेलो आहोत। नाही, पण नेमकं काय सांगितलंय भाजपच्या नेत्यांकडून? नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, विश्वामध्ये प्रसिद्ध आहे। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी, मंत्रभूमी ते यंत्रभूमी। या नाशिक क्षेत्रातनं अनेक मोठ्या गोष्टी आणि घडामोडी घडलेल्या आहेत। देशाच्या आर्थिक विकासासाठी, योगदानासाठी या नाशिक भूमीने खूप मोठं योगदान दिलेलं आहे। तर संत आणि धर्म त्यामुळे अभिजित, आपण पाहतोय महंत अनिकेत शास्त्री आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्यांनी स्वतः केलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।